11वी इतिहास आद्य नगर या प्रकरणाचा अभ्यास आपण पाहत होतो. सिंधू संस्कृतीमध्ये कशा पद्धतीची वैशिष्ट्य होती याविषयीचा भाग आपण कालच्या पिरियडला पाहिला. ही एक नागरी संस्कृती होती. नागरी संस्कृती म्हणजे शहरी संस्कृती. या संस्कृतीमध्ये कशा कशा प्रकारची वैशिष्ट्य होती याचं वर्णन आपण कालच्या पिरियडला ऐकलं होतं की प्रशस्त रस्ते होते, काटकोनामध्ये छेदणारे रस्ते, 2-2 मजली घरं, प्रत्येक घरामध्ये स्वच्छतागृह, नाल्याची व्यवस्था, सांडपाण्याची व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृह, मोठमोठाली प्रशासकीय इमारतींच्या मोठ्या मोठ्या इमारती, या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आपण कालच्या पिरियडला केलेला आहे. आजच्या पिरियडला या मोठमोठाली नगरांमध्ये कोणकोणती मोठमोठी नगरं होती आणि त्यांची काय वैशिष्ट्ये होती याविषयीची माहिती आजच्या पिरियडला आपण पाहणार आहेत. त्यातलं महत्त्वाचं शहर म्हणजे हडप्पा. हडप्पा या शहराविषयीची माहिती आता आपण पाहूयात. हडप्पा शहर हे सध्या पाकिस्तानामधल्या साहिलवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठावरती हडप्पा हे शहर आहे. ही एक प्राचीन संस्कृती आहे. हिची उत्खनन झाल्यानंतर 1921मध्ये ही सगळी संस्कृती उदयाला आली. त्यावेळेस या पुरातत्व खात्याचे सरसंचालक होते सर मार्टिमर व्हीलर. हे नाव आपण लिहून घेऊयात. सर मार्टिमर व्हीलर. यांनी 1946ला स्तरशास्त्राच्या आधारे उत्खनन केलं. उत्खननाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्तरशास्त्र याचं उत्खनन केलं जातं. वेगवेगळ्या स्तरावरती उत्खनन करण्याची ती पद्धत सर मार्टिमर व्हीलर यांनी वापरली आणि या पद्धतीनं उत्खनन केलं. त्यावेळेस अनेक गोष्टी उदयाला आल्या. सुरुवातीला असं म्हणलं जात होतं की हडप्पा संस्कृतीमध्ये 2 प्रकारची विभागणी होती, एक तटबंदी आणि दुसरी नागरी. परंतु या उत्खननानंतर अशा गोष्टी उजागर झाल्या की 2 टप्प्यात नाही तर 4 टप्प्यामध्ये शहराची विभागणी झालेली आपल्याला दिसून येते. त्याचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. या उत्खननामधून हडप्पा शहराला एक तटबंदी होती. त्या तटबंदीचा शोध या उत्खननामधून लागला. ही हडप्पा संस्कृती नागरी संस्कृती होती याचाही उल्लेख हडप्पा इथली हडप्पापूर्व संस्कृती म्हणजे नागरी संस्कृतीच्या आधीची जी वसाहत त्या ठिकाणी झाली ती साधारण 3300च्या सुमारास झाली असावी आणि त्याच्यानंतर 2600च्या काळामध्ये तिथे नागरी संस्कृतीचा उदय झालेला आहे. सुरुवातीला छोटी छोटी वसाहत असेल तर ती पूर्ण वसाहत होण्यासाठी साधारण हा कालखंड लागला गेलेला असावा आणि ही नागरी संस्कृती इसवी पूर्व 2600च्या सुमारास तिथं विकसित झालेली आपल्याला दिसून येते. ही नागरी संस्कृती आहे हेही या ठिकाणी आपल्याला नमूद केलं पाहिजे. ही साधारणपर्यंत 1900च्या काळापर्यंत ही नागरी संस्कृती त्या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. इसवी पूर्व 2400 ते 1900 या काळामध्ये ही संस्कृती त्या ठिकाणी नांदत होती आणि इसवी पूर्व 1900च्या सुमारास तिथे काहीतरी बदल झालेले असावेत की ज्याच्यामुळे त्या संस्कृतीचा उतरतीला कळा लागलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यानंतर या संस्कृतीचा ऱ्हाससुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा सुरुवातीला हडप्पा च्या भागामध्ये उत्खनन झालं तेव्हा बालेकिल्ला आणि नागरी वस्ती अशा 2 विभागामध्ये ती विभागणी झालेली आपल्याला दिसते. परंतु अलीकडे जे उत्खनन झालं त्याच्यामधून आणखीन जास्त गोष्टी उदयाला आल्या आणि ती संस्कृती 2 विभागात नाही तर 4 विभागामध्ये विभागलेली होती. पहिला विभाग म्हणजे बालेकिल्ला, दुसरा भाग म्हणजे नागरी वसाहत, त्याच्यानंतरचा भाग म्हणजे कारागिरांची घरं आणि त्याच्यानंतर कारखाने याचाही समावेश आपल्याला करता येतो
आणि त्याच्यानंतर धान्यांची कोठारं, कामगारांची घरं, ही सुद्धा एक विभाग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. हे सगळं आपल्याला या नवीन नवीन उत्खननामधून सापडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. कामगार बालेकिल्ल्यामध्ये राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीमध्ये होते. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला धान्यांची कोठारं होती आणि तिथं काम करणाऱ्या कामगारांची घरं होती. ही कोठारं आणि तिथं काम करणारे कामगार बालेकिल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होती, अखत्यारीखाली होती. अशा पद्धतीनं व्यवस्था त्या काळातली आपल्याला दिसते. यानंतर दुसरं महत्त्वाचं शहर आहे ते म्हणजे मोहनजोदाडो. ह्या मोहनजोदाडो शहराविषयीची माहिती आपण पाहूयात. ह्या मोहनजोदाडो शहराचं उत्खनन करण्याचं काम या काळामध्ये झालं. मोहनजोदाडोला राखालदास बॅनर्जी यांनी उत्खनन सुरू केलं आणि या ठिकाणी जे सापडलेल्या मुद्रा, ज्या वस्तू होत्या त्या आणि मेसोपोटेमिया संस्कृतीमध्ये सापडलेल्या वस्तू यांच्यामध्ये बरंचसं साधर्म्य होतं. याच्यातून आपल्याला ह्या दोन्ही संस्कृतीमध्ये एक संबंध आहे असं आपल्याला लक्षात येतं. 1923-24 जेव्हा या मोहनजोदाडोचा अधिक अभ्यास करण्यासाठी प्रयत्न झाला तेव्हा पुरातत्व खात्याचे सरसंचालक होते सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या चमूनं पुन्हा एकदा त्या ठिकाणी उत्खनन केलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये वत्स, काशीनाथ, नारायण दीक्षित, अर्नेस्ट मॅके यांनी सुद्धा उत्खननामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि या उत्खननामध्ये अतिशय पुरातन वस्तू, त्या ठिकाणची घरं आपल्याला लक्षात आली. मोहनजोदाडो पाकिस्तानाच्या सिंध प्रांतातल्या लारकाना या जिल्ह्यामध्ये, हे सिंधू नदीच्या तीरावरती वसलेले एक गाव आहे. पाण्याची पातळी जास्त असल्यामुळं फार काळ उत्खनन करणं त्या ठिकाणी शक्य झालं नाही. परंतु थरमध्ये मेहरगड या ठिकाणी या वसाहती असलेल्या आपल्याला दिसून येतात. मोहनजोदाडो हे शहर हडप्पा संस्कृतीच्या नंतर पाहायला भेटतं. हे शहर हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेल्या सगळ्या नगरांपैकी सर्वात मोठं आकाराने सर्वात मोठं असलेलं असं आपल्याला दिसतं. या ठिकाणी बालेकिल्ला आणि नागरी वसाहत अशा 2 वसाहती तटबंदीने बांधलेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्याचबरोबर आणखीन एक विभाग दिसतो ते म्हणजे बाजाराचा आणि या विभागामध्येच कामगारांच्या शाळा पण आहेत. मातीची भांडी बनवण्याची देखील व्यवस्था आहे आणि मणी भाजण्याच्या भट्ट्या, हे त्या काळात निर्माण झालेल्या ह्या गोष्टी होत्या, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. हडप्पा संस्कृतीमध्ये जेव्हा उत्खनन झालं तेव्हा सापडलेले जे अवशेष होते त्याची बरीचशी नासधूस झाली. परंतु मोहनजोदाडो इथल्या अवशेषांच्या बाबतीत तेवढी नासधूस झालेली नव्हती. तिथले घरं, तिथल्या इमारती आणि तिथल्या मोठ्या मोठ्या भव्य अशा इमारतीचा चांगल्या अवस्थेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असलेले पाहायला मिळतात. त्या नगराचं व्यवस्थापन हे देखील याच्यामधून आपल्याला लक्षात येतं. आज ज्या चंदीगडाचा उल्लेख आपण एक सुनियोजित शहर म्हणून करतो, तशी तुलना या मोहनजोदाडोच्या या हडप्पा संस्कृतीच्या काळात सापडलेल्या या मोहनजोदाडो गावाचं आपल्याला करता येऊ शकतं. इतकं पूर्वनियोजित आणि व्यवस्थित शहराचं नियोजन झालेलं आपल्याला दिसतं. ही नियोजन अतिशय आवश्यक आहे आणि त्या काळामध्ये असलेलं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या नगररचनेमागे खूप मोठा नियोजन आहे असं आपल्याला लक्षात येतं. खूप मोठं मानवी बळ त्यासाठी वापरलं गेलं होतं, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि खास
हे शहर अशी उभारण्यामागे काहीतरी खास हेतू होता, हेही याबद्दल आपल्याला त्या एक महत्त्वाचं वैशिष्ट्यांमध्ये आपण याचा समावेश करू शकतो. अशा पद्धतीनं हडप्पा आणि मोहनजोदडो या शहराची माहिती आपण आत्ता पाहिली. सिंधू संस्कृतीतलं आणखीन एक महत्त्वाचं शहर म्हणजे कालिबंगन. हे राजस्थानामध्ये आहे. बिकानेरहून 205 किलोमीटर अंतरावरती एक घग्गर नदीच्या काठावरती वसलेले सिंधू संस्कृतीचं एक छोटंसं केंद्र आहे. एक इटालियन शास्त्रज्ञ टेसिटोरी नावाचा या दरम्यान या भागामध्ये आला होता. तर त्याने हे शहर, हे स्थळ अतिशय इतिहासपूर्व काळातलं असावं अशी नोंद त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. 1960ला इथं उत्खनन झालं. या उत्खननामध्ये तेव्हाचे सरसंचालक होते ब्रिजबासी लाल, बीबी लाल आणि बालकृष्ण थापर, BK थापर यांच्या मार्गदर्शनाखाली इथेही उत्खनन झालेलं आपल्याला दिसतं. या ठिकाणी सिंधू संस्कृतीमध्ये असल्याप्रमाणे 2 विभागण्या होत्या. एक बालेकिल्ला आणि दुसरा नागरी वसाहत. ह्या 2 तटबंदींनी बांधलेल्या विभागणी आपल्याला दिसून येते. या कालिबंगनला आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सापडलं, ते म्हणजे इथं आपल्याला पहिल्यांदा शेती, नांगरलेली शेती याचा पुरावा सापडलेला आहे. आणि त्या नांगरटीच्या खुणा आणि आताच्या नांगरटीच्या खुणा ह्या बऱ्याचशा सारख्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे या बालेकिल्ल्यात आपल्याला सापडलेलं आपल्याला दिसून येतं, या शहरामध्ये सापडलेलं दिसून येतं. त्यानंतर या कालिबंगनमध्ये सापडलेली आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या बालेकिल्ल्यामध्ये अग्निकुंड सापडलेली आहेत. काही घरामध्ये ही सुद्धा अग्निकुंड सापडलेली आहेत. अग्निकुंडाचा समावेश असलेली ही घरं आपल्याला सापडतात. नगराच्या तटबंदीच्या बाहेरही ओळीनं असलेली अग्निकुंड सापडली, ही एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्या अग्निकुंडामध्ये पशूंची हाडं ही सुद्धा आपल्याला सापडलेली आहेत. हे अग्निपूजेचा एक भाग असावा असं पुरातत्वाचं मत आहे. हडप्पा संस्कृतीतलं दुसरं एक महत्त्वाचं शहर ते म्हणजे लोथल. हे देखील सिंधू संस्कृतीचं एक महत्त्वाचं केंद्र आपल्याला म्हणता येतं. गुजरातमध्ये अहमदाबादपासून 80 किलोमीटरवरती हे लोथल हे शहर आहे. हे खास करून गोदीसाठी प्रसिद्ध होतं. गोदी म्हणजे जिथं पाण्यातून व्यापार करण्यासाठी जे ठिकाण लागतं त्याला आपण गोदी म्हणतो. तिथे मालाची चढ उतार होते आणि तिथून व्यापाराची ने-आण होते. याचं उत्खनन 1955 ते 60च्या काळामध्ये झालं. SR राव यांनी हे या ठिकाणी उत्खनन केलेलं आपल्याला दिसून येतं. लोथलला आणखीन एक बदल असा दिसतो की याच्यापूर्वी बालेकिल्ला आणि नागरी वसाहत याला वेगवेगळ्या तटबंदी असायच्या, परंतु या ठिकाणी मात्र एकाच तटबंदीमध्ये हे वेढलेलं आपल्याला दिसून येतं. हे देखील एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येतं. लोथल हे एक व्यापारी केंद्र आहे. इथून व्यापार मोठ्या प्रमाणात व्हायचा. ह्या भागातून दुसऱ्या भागामध्ये, आखातामध्ये सुद्धा व्यापार चाललेला आपल्याला दिसून येतो. इथे खास करून बाजारासाठीचे ओटे, मोठमोठाली कोठार घरं, धान्य साठवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. हे सगळं लोथलला आपल्याला दिसतं. लोथलची जी गोदी आहे त्या गोदीचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल की एक अभियांत्रिकी पद्धतीचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तिथून समुद्रामधला व्यापारसुद्धा त्यांना करता यायचा.
लोथल समुद्रापासून जवळ होतं आणि तिथून आखातामध्ये व्यापार करायला आपल्याला दिसून येतो. लोथल हे व्यापारी केंद्र होतं. जेव्हा लोथलची वसाहत लोथलला जेव्हा हे लोक वसवल्या गेलं तेव्हा त्यांना समुद्राच्या भरती ओहोटीचं पूर्ण ज्ञान होतं. कारण भोगाव नदीतून आत येणाऱ्या भरतीचं पाण्याचं नियोजन हे इतक्या व्यवस्थित केलं होतं. भरती आल्यानंतर कसं पाहायचं, ओसरल्यानंतर कशा पद्धतीने व्यवस्था करायची, भरतीच्या वेळेस समुद्रातल्या बोटी व्यवस्थित अलीकडे याव्यात, त्याची डागडुजी झाल्यानंतर पुन्हा त्या समुद्रात सोडता याव्यात, अशा पद्धतीने ह्या गोदीची रचना केलेली होती. आणि गोदीमध्ये जर पाणी जास्त झालं ते जवळच्या कालव्यामध्ये सोडण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं लोथल हे देखील एक महत्त्वाचं शहर आहे. आत्तापर्यंत आपण लोथल, कालीपंजन, मोहनजोदाडो आणि हडप्पा या 4 शहराचा उल्लेख आपण केला. धोलविरा आणि राखीगड हे देखील एक महत्त्वाची शहर आहेत. त्याचा उल्लेख दुसऱ्या पिरियडमध्ये आपण करूयात.